नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललंय? आपल्या सर्वांचं एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज थोडा ब्लॉग करायचं कारण आणि थोडं टॉपिक आज थोडं वेगळं आहे. आपला मोटो ब्लॉगिंगच असणार आहे, बट थोडं सोशल थोड्या गोष्टी पण बोलल्या पाहिजेत. टॉपिक काय ते पण सांगतो मी तुम्हाला. आता तुम्हाला माहीत असेल, आपल्या मुंबई नवी मुंबईमध्ये झालं किंवा आपल्या देशातच झालं की इंडेक्स क्वालिटी किती खराब झाले सध्याच्या याला. आता थंडीच्या महिन्यात 1000 पार गेले काही ठिकाणी. तेच काही रिलेट त्याच गोष्टीबद्दल बोलायचं होतं मला. सो बोललो काही दिवसापासून काय काय बोलतात, काही शूट नव्हतं गेलं. बोललो हे पण सांगूच, तेवढंच आपल्याला एक ब्लॉग पण भेटेल आणि तेवढंच काहीतरी माहितीची गोष्ट पण सांगता येईल. तर हेच की आपण एअर क्वालिटी इंडेक्स वगैरे बघितलंच असेल तुम्ही, किती खराब झालं आहे. काही काही ठिकाणी 1000-2000 पाराशे, आपलं 1000-2000 बोलताय, सॉरी माय मिस्टेक. अरे यार, सिग्नल सुटू द्या, बोलू आपण त्या गोष्टीवर. सो तेच की काही ठिकाणी 1000 पार IQ गेलेलं आहे. जर कारण काय मेन म्हणजे बघायला गेलं तर याचं कारण आपणच लोक आहोत. म्हणजे सर्व आपण म्हणजे पर्टिक्युलर आपण मुंबईची लोक नाही बोलता येणार, सर्वीकडेच. हे कारणं काय असतात? पोल्युशन आहे, आपण काय जालपोल करतो त्याचा प्रॉब्लेम आहे, गाड्या चालवतो त्याच्या इंजिन मुलं आहेत, ते क्रॅकर्स वगैरे. हा पार्ट थोडं साईडला राहिला, त्या गोष्टीवर तर आपण बोलूच. पण सर्वात पहिला गोष्ट येते की पोल्युशन वगैरे हा कसा वाढत चालला आहे. मेन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की एअर क्वालिटी इंडेक्स, आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे, AQ बोलतात, हे खूप बेकार आहे. म्हणजे दिल्लीत आहे ना आता सध्या 850 ते 900 IQ आहे. पण तुम्ही जेव्हा पण मोबाईलवर चेक कराल ना, तुम्हाला 300-350 हे शो करेल. बिकॉज गव्हर्नमेंट काय ते लपवायचा प्रयत्न करतो. चांगलं कसं करता येईल ना, गव्हर्नमेंट ते नाही बघत आहे. फक्त लपून म्हणजे आकडा कमी कसं दाखवता येईल हेच दाखवायचं आहे. मित्रांनो, 200च्या पुढे सुद्धा आहे ना AQ असेल ना तरी ते खूप डेंजर असतो. विचार करा, 800 गेला आहे, 800 गेला तरी गव्हर्नमेंटला काही फरक नाही पडत आहे. पेपर न्यूज वगैरे येतात ना, त्यात पुअर म्हणून असं गेलं. एक तर एक्स्ट्रीमली हे डेंजरस झालेली आहे हवा, आणि पुअर म्हणून फक्त काय बोलतात उल्लेख केला त्या गोष्टीचं. आता नवी मुंबई आणि मुंबईमध्ये माझ्याकडे नवी मुंबईचा स्क्रीनशॉट आहे, मी तुम्हाला दाखवतो. आज मॉर्निंगचंच आहे, अराऊंड 7:30-8च्या दरम्यानचं. AQ किती दाखवतोय? 100, 102, 110 किंवा 120, आणि दुपारच्या टायमापर्यंत काहीतरी 140 वगैरे होतो. प्रश्न काय आहे की आपल्या इथे कमी आहे दाखवतं नाही दाखवतं ह्यातला प्रश्न नाही आहे. पॉल्युशन सर्वीकडेच, आणि आपल्या इंडियामध्येच पॉल्युशन आहे, ते आपल्यालाच कमी करावं लागेल. थोडे प्रिकॉशन्स काय घेता येईल ह्याच्यात की मित्रांनो, तुम्ही जर बाईक राईड, तुम्ही पर्टिक्युलर सांगायचं आपण मोटो ब्लॉगिंग करतो मी, आता बाईक राईड्स वगैरे असतात, ह्या दरम्यान आहे ना थोडं ज्या टायमाला हवा वगैरे खराब असते तेव्हा मॉर्निंगच्या टायमाला एक तर अवॉइड करा. इफ पॉसिबल नसेल जमत अवॉइड करायला तर मास्क वगैरे घालून जा. आता आतमध्ये मी पण आहे ना फुल जो मास्क असतो ना आपला फेस मास्क तो घातलेला आहे. बिकॉज हवा एवढी खराब आहे ना की खूप प्रॉब्लेम. विचार करा, जशी मी डॉक्टरकडे गेलेलो, डॉक्टरने स्वतः सांगितलं की मिनिमम मास्क घालून तरी फिरा. आपण बोलतो मुंबईमध्ये नाही आहेत. आता बघा, हा जो व्यक्ती धावतो आहे ना, चांगली गोष्ट फिटनेससाठी धावतो, बट मॉर्निंगच्या ह्या टायमाला धावणं आहे ना कधी कधी खूप रिस्की आहे. म्हणजे आपल्या मुंबईच्या बाबतीत नाही बोलत आहे मी. जर तुम्ही दिल्ली वगैरे ठिकाणी गेलात ना, तिथं 700-800 AQ आहे, बरोबर. आता लोक एअर प्युरिफायर का लावतात की हवा साफ व्हावी म्हणून, बरोबर. आता मॉर्निंगच्या टायमाला AQ वगैरे आहेत ना खूप हाय असतात. जर तुम्ही त्या टायमाला बाहेर ब्लॉकिंगला गेलात तर बोलतात ना, तुमची हेल्थ चांगले करायचं सोडून तुम्ही हेल्थला वाट लावून घेताय. बिकॉज कंटिन्यू तुम्ही धावत असणार, त्याने तुम्ही नवीन एअर इनहेल करणार, आणि ती ह्याच टायमाला ती एअर आहे ना खूप क्वालिटी खराब असते तिची, आणि ती चांगली करण्यासाठी आपले जे फुफ्फुस आहेत ते जास्त काम करणार, त्याने आपल्या बॉडीला अजून त्रास होणार. म्हणजे आपण विचार करतो ना हेल्थसाठी जातो आहे, पण ते डॅमेज करतात जास्त. इफ पॉसिबल झालं तर 4 ते 6 मध्ये जा दुपारच्या टायमाला. मी दिल्ली वगैरे ठिकाणी बोलतो आहे. आहे ना, आता तुम्ही बोलाल की त्यांना प्रत्येकाला नाही जमणार नाही दुपारी 4 ते 6 जायला, ऑफिससुद्धा असतात. पण जे लोक जाऊ शकतात त्यांच्यासाठी, बाकी नाही तर काय आपण काहीच करू नाही शकत. आपण फार काय करू शकतो, आपण एक घरात एअर प्युरिफाय घेऊ शकतो. घरात थोडे मनी प्लांट वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या लावू शकतो. मनी प्लांट झालं, स्नेक प्लांट झालं, हे प्लांट्स लावू शकतो, ज्यांनी हवा बऱ्या प्रकारे काहीतरी साफ तरी करते.
आता ऑफकोर्स प्रत्येकाचा बजेट नसू शकतो 10-12 हजार रुपयात एअर प्युरिफाय घेणं. आजकाल तुम्ही ह्याच्यावर यूट्यूबवर वगैरे पण टाकाल ना होममेड एअर प्युरिफायर वगैरे, तुम्हाला खूप भारी म्हणजे बोलतात ना 3-4 हजार रुपयात तुम्हाला हे भेटतात गोष्टी, काय बोलतात, एअर प्युरिफायरचे फॅन आणि फिल्टर वगैरे. आणि इफ तुम्ही एअर अरे भाई सिग्नल तरी दे यार, रिक्षावाले ना नाही सुधरेंगे भाई, नाही सुधरेंगे. तुम्ही एअर प्युरिफायर घेत असाल ना तर हेपा 13 आणि हेपा 14 म्हणून भेटतो एअर प्युरिफायर, ते घ्या. म्हणजे त्यात फिल्टर असतो तो, आणि ते बऱ्यापैकी AQI आहे ना कमी करतो त्या फिल्टर्सने. बाकी असतात ना हेपा टाईप, हेपा लाईक, हे फक्त हेपा लाईक आणि टाईप बोलायला असतात, बट ते फक्त कॉपी असतात, दुसरं काही नसतं त्यात. आणि ते स्वस्तसुद्धा असतात, त्यामुळे खूप लोक विचार करतात अरे हेपा टाईप किंवा हेपा लाईक लिहिलं आहे म्हणजे ऑलमोस्ट सेमच असेल, बट ते सेम नसतो, खूप फरक आहे त्याच्यात. आणि हां, मी एक विचारणार होतो, बोललो आता जसं की तुम्हाला माहिती असेल मी नवी मुंबईत राहतो, पनवेल साईडला राहतो ऑफकोर्स. इथे आता हा जो मला माहिती आहे वाशीचा ब्रिज आहे, ओरियन मॉलची, ओरियन आमच्या पनवेलचा ओरियन मॉल आहे ना त्याचं नाव आलं, हा इनॉर्बिट मॉल आहे ना वाशीचा. इथून हा ब्रिज उतरल्यावर आपण राईट हँड साईडला जातो, त्या ब्रिजच्या साईडला. नवी मुंबईत आहे ना मॉर्निंगच्या ह्या टायमाला खूप बेकार थंडी लागते, म्हणजे आता 15 सेल्सिअस वगैरे असं काहीतरी टेम्परेचर दाखवत होता. आता रिअल तेवढा आहे नाही माहीत नाही, पण आपण चला 16 पकडून चालू, 16 टेम्परेचर वगैरे दाखवतोय. आणि इथे अजूनपर्यंत इथपर्यंत थंडी लागते हा. आणि जसं तुम्ही मुंबईला आहे ना समोरचा जो ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवर फक्त एंटर केला ना, काय माहीत हो, एक अचानक आहे ना, अचानक गरमी चालू होते आणि रिअली फील करते. तुम्ही विचार करत असाल हा चुकीच्या इथून का जातो, इथूनच आहे, पुढून तो खालचा रोड ब्लॉक आहे, त्यामुळे इथूनच जावं लागतं, दुसरा ऑप्शन नाही आहे. आणि ऑप्शन असला खालतून तरी पण तिथे खूप टाईम जातो, म्हणजे थांबता नाही येत, त्यामुळे इथे थोडा प्रिकॉशन्स घेऊन जातो. पण ह्या गोष्टीला मी समर्थन नाही करत, तुम्हीसुद्धा गोष्टी अवॉइड करा. मॉर्निंगच्या टायमाला लेट होतो कॉलेजला यायला, त्यामुळे कधीतरी जातो, आणि मोस्ट ऑफ टाईम मी सरळच जातो. अरे रे वा, आता कसली भीतीच नाही जायला, विदाऊट हेल्मेट जातात. लोकांना कानून कायद्याची भीतीच नाही राहिली यार, बिंदास. ही लाईट लावली आहे, अरे दिसते का लाईट तुम्हाला? खरंच लाईट आहे काय समजा नाही, पण चांगलं वाटतं. हे रस्त्यावर असे पॅचेस मारून ठेवले, आयला सर्वीकडे पॅचेस मारून ठेवले, लग्न गोष्टी झाल्या. बोलू ना इथे आल्यावर ना लगेच गरमी फील होते. वा, वर्कआउटला गेलेत बट एक हेल्मेट घ्यायचा पैसे नाहीत. चांगलं आहे, प्रत्येकाची चॉईस आहे, त्यांना नसेल जगायचं, त्यांचं झालं असेल जगून, आता जायचं आहे त्यांना देवाघरी, आपण तरी काय करू शकतो, बरोबर आहे ना मित्रांनो. लवकरच आपले 900 सबस्क्रायबर होणार आहेत यार, कंप्लीट करून टाका, सबस्क्राईब मारा. रील वगैरे तुम्ही बघतच असता, व्हिडिओज पण बघा यार, सबस्क्राईब करून टाका. बघा बॅग वगैरे असे बेल्ट असतात ना, कधी कधी खालती जातात, आणि ते चुकून जर टायरमध्ये गेले लय रिस्क आहेत. त्यामुळे कधी पण बाईक वगैरे किंवा स्कूटी वगैरे बसतं थोडं आपल्या सामानाकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला आणि प्लस दुसऱ्यांना पण त्रास नको व्हायला हो. आता काय माहीत मुंबईमध्ये कधीपर्यंत थंडी राहते. आपला जो मेन टॉपिक होता AQIवर बोलत होतो, तर तुम्ही तसं घेऊ शकता एअर प्युरिफायर जर तुमचं बजेट असेल, अलाव करत असेल तुमचं बजेट. पण ते मी एक गोष्ट सांगतो की जो एअर प्युरिफाय घेतला ना, तर तुम्हाला जो फिल्टर मिनिमम 8 ते 1 वर्षात बदलावा लागेल. 8 महिने ते 12 महिन्यामध्ये तुम्हाला जो एक फिल्टर बदलावा लागेल ना, तरी इझिली कॉस्ट जाते 1,500 ते 2,000 रुपये कॉस्ट जाते. डिपेंड करतो तुम्ही कोणत्या ब्रँडचा घेता. मार्केटमध्ये खूप ब्रँड आहेत. माझ्या अंदाजाने एक Xiaomiचा एक ब्रँडचा एक एअर प्युरिफायर आहे 4 लाईट म्हणून, तो सुद्धा खूप चांगला आहे. आणि तुमचं जर घर 500 स्क्वेअर फूट किंवा 600 स्क्वेअर फूटचं असेल, ते एक एअर प्युरिफायर एक इनफ आहे. जास्त काय असं दोन घेण्यासाठी खर्च करण्याची गरज नाही. आणि हां, मी तेच सांगेल तुम्हाला, तर मुंबईमध्ये सुद्धा असाल ना, तर मास्क घालून वगैरे फिरत, थोडं आपल्या जीवाची काय बोलतात केअर करा यार. अरे बुलेट लोक का मीटअप हो गया यार, 4 बुलेट, अजून एक बुलेट, 5 बुलेटचा मीटअप झाला सोबत. अचानक भयानक भेट.
ज्यापासून बाबा हा नवीन ब्रिज उघडलाय ना, हा काय बरं वाटतं इथं ट्रॅफिक नसते तर. आता पहिला इथं वाशीला यायचं म्हटलं ना, दुनियाची ट्रॅफिक. पण त्याचा नवीन तर प्रॉब्लेम चालूच झाला आहे. जसं की माहीतच असेल तुम्हाला, ते वाशीच्या खालती एकदा खाडी क्रॉस केल्यानंतर समोर जातो आपण, गोवंडी साईडला जातो. तो रोड दोन्ही साईडनी खोदून ठेवला आहे. तो का खोदलाय माहीत नाही. आय थिंक मेट्रोचं काम चालू असेल तर मेट्रो तिथून का जाणार आहे. मेट्रोसाठी एवढी जागा दिली आहे ना, आणि एक तर ती मेट्रो चालू केली गोवंडी ते कोणती मैत्री पार्कपर्यंत. काय भाई बोललं ना, खर्च करायचा म्हणून गव्हर्नमेंट कुठेही खर्च करते. Saraka, whatever. Please, sir, I want to reach 1 million.